बारामती पोटनिवडणुकीमधून लक्ष्मण हाके यांनी आता माघार घेतलेली आहे आणि त्यानंतर हाके यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। आपल्या बरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत। सर, बारामती लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये तुम्ही अखेर माघार घेतली, नेमकं काय कारण? बघा, आमचे प्रश्न, आमचं आंदोलन ह्याच्यावर आम्ही नाराज आहोत का तर आहोत। आमचे प्रश्न सुटले नाहीत का, आम्हाला अनुभव वाईट आहे का तर वाईट आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यावर लक्ष वेधण्यासाठी आम्ही जे काही करायला हवं होतं तेही केलेलं आहे। फक्त एक ताईंचा कॉल आणि वरिष्ठ मंडळींचे कॉल आल्यानंतर आम्ही थोडासा विचार केला आणि निवडणुकीमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला। तुम्ही खऱ्या अर्थाने अनेक वर्षापासून ओबीसीचा प्रश्न मार्गी लागत नाहीत म्हणून लढतायत, मग असं असताना तुम्ही आता मनधरणी तुमचे किंवा फोन आले म्हणून तुम्ही मनधरणी सोडावं? मी एक आंदोलक आहे, मी नसतंच मानलं तर ती काय निवडणूक होणारच होती ना। विषय तो नाही आहे। ज्यावेळी एखादा आंदोलक आपले प्रश्न, एखादी चळवळ आपले प्रश्न जर मार्गी त्यांना पण एक संधी दिली पाहिजे ना, नाहीतर आहेच ना, चालूच आहे ना आपलं आंदोलन, हे सुरूच आहे ना। बारामतीची निवडणूक म्हणजे सगळ्यावर वर कम आहे असं थोडंच आहे। तुम्ही बारामती तालुक्यामध्ये अनेक दिवस या ठिकाणी नागरिकांच्या गाठीभेटी घेताय, ओबीसीचे प्रश्न मांडतायत। आता हे प्रश्न तुम्ही या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीच्या माध्यमातून मांडणार होता। आता तुम्ही तुमची जे ओबीसीच्या ज्या काय मागण्या आहेत त्या सरकार मान्य करणार आहात? अहो, हे आपण सरकार दरबारी घेऊन जाऊ, सनदशीर मार्गाने घेऊन जाऊ। अनेक वर्ष तुम्ही मागणी मांडताय, करतोय ना, काही प्रश्न सुटतायत ना, काही प्रश्न सुटतायत, अनेक प्रश्न सुटत नाहीत। 10% सुटतायत, 90% सुटत नाहीत। त्याच्यासाठी आंदोलन हा जागाच आहे ना, आंदोलक थोडंच आपलं आहे, चालूच राहील ते गोष्ट। कोणाकोणाचे फोन आले होते तुम्हाला? हे बघा, सगळ्या मान्यवर मंडळींचे रिक्वेस्ट कॉल आलेले आहेत, सुनेत्रताईंचं झालेलं आहे। त्यामुळं आम्ही हा विषय आज रोजी अर्ज माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। खऱ्या अर्थाने तुम्हाला काँग्रेसकडून देखील ऑफर होती की उमेदवारी? हे बघा, अनेक लोकांची ऑफर होती, अनेक लोकांनी पाठिंबा देण्याचंही व्यक्त केलेलं होतं, पण आम्ही थोडंसं हे आंदोलन पुढे नेण्यासाठी एक थोडंसं मुरब्बीपणानं 2 पावलं मागे घेतलेले। तर हे होते लक्ष्मण हाके, त्यांनी सांगितलेलं आहे की अनेक जणांचे मला फोन आले, यामुळेच मी खऱ्या अर्थाने बारामती पोटनिवडणुकीमधून माघार घेतल्याचं आपल्याला पाहायला सांगितलेलं आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।